स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मुख्यमंत्रींच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात 100 वृत्तपत्र विक्रेत्यांचा रेनकोट देऊन करण्यात आला आज सन्मान। मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या वतीने धुळे शहरातील 100 वृत्तपत्र विक्रेत्यांचा रेनकोट देऊन सन्मान करण्यात आला। पावसाळ्यात वृत्तपत्र वितरणाचे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या विक्रेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले। पाऊस, वारा आणि प्रतिकूल परिस्थितीतही नागरिकांपर्यंत वेळेवर वृत्तपत्र पोहोचविणाऱ्या विक्रेत्यांचा सेवाभावाचे उपस्थितांनी कौतुक केले। भाजपा व्यापारी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की समाजातील विविध घटकांचा सन्मान करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमाचे आयोजन सातत्याने करण्यात येणार आहे। कार्यक्रमास व्यापारी आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वृत्तपत्र विक्रेते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री माझे आदरस्थान श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा जन्मदिवस 22 जुलै रोजी असतो। जवळपास 6 वर्षांपूर्वी देवेंद्रजी साहेबांनी असं आवाहन केलं होतं की माझा प्रत्येक जन्मदिवस हा सेवा कार्य म्हणून साजरा व्हायला पाहिजे। आपण कुठल्याही प्रकारचे अनाठायी खर्च करू नका, बायपण खर्च करू नका, बॅनर लावू नका, जाहिरातबाजी करू नका, त्यापेक्षा तुम्ही सेवा कार्य करा। त्या अनुषंगाने आता 6वं वर्ष आहे। मी दरवर्षी आदरणीय देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त सेवा कार्याचे मी कार्यक्रम घेत असतो। सर्वात अगोदर सर्वात पहिल्या वर्षी मी 40 झाडं लावली होती पिंजऱ्यांसह। आज ते सर्वचे सर्व बहुतेक 37 झाडं जे आहेत ते फार मोठे झालेले आहेत आणि पर्यावरणाचे रक्षण करत आहेत, लोकांना सावली देत आहेत। पुढच्या वर्षी जे विक्रेते लोडगाडी धारक होते, गोरगरीब होते, ज्यांचं उदरनिर्वाहाचं साधन फक्त रोजची कमाई, रोजचे जे कष्ट असतात त्यावर त्याचा उदरनिर्वाह होता, पावसाळ्यात त्यांचा माल खराब व्हायचा, म्हणून मी त्यांना पारदर्शी ताडपत्र्या मागून त्यांना दिल्या होत्या। आदरणीय आमचे त्या तत्कालीन जिल्हाध्यक्ष अनुभाई अग्रवाल यांच्या हस्ते आपण ते 500 लोकांना ताडपत्र्या वाटप केल्या होत्या। पुढच्या वर्षी आम्ही जे विक्रेते आहेत विक्रेत्यांना दिलं, त्याच्यानंतरच्या वर्षात आम्ही माझ्या नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलची एक गरीब विद्यार्थिनी होती, त्यांना हुशार विद्यार्थिनी होती, मात्र त्यांना आर्थिक अडचण यायची, नेहमी फी भरायला त्रास व्हायचा, त्यांना बुक्सचे पैसे नसायचे। मग मी त्यांना त्यांच्या शैक्षणिक पालकत्व, जेव्हा ती 2रीत होती तेव्हा 10वीपर्यंतचा शैक्षणिक पालकत्व मी स्वीकारलेलं आहे। आज ती मुलगी 5वी कक्षेत शिकत आहे। मागच्या वर्षी आम्ही ज्या भगिनी आमच्या लाडक्या बहिणी देवाभाऊंच्या भाजीपाल्याचे व्यवसाय करतात आणि खाली बसून पथारीवर जे काम करतात, आम्ही त्यांना त्यावर्षी ऊन होतं, मागच्या वर्षी फार गरम होत होतं, आपण त्यांना 250 लिटर थंड पाण्याचे थर्मास 250 आदरणीय जयकुमार भाऊ त्याच्या हस्ते आपण वाटप केले होते। आता यावर्षी एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे जे पत्रकारिता क्षेत्रातले सर्वात उपेक्षित घटक आहेत, जे वृत्तपत्र विक्रेते, जे पहाटे 5 वाजेला ऊन असेल, वारा असेल, तर प्रत्येकाला स्वतः ओले होत होते, पण पेपर जे ते कोरडे आपल्याला वाटप करत होते। म्हणून मी त्यांना माझ्या लक्षात आलं आणि मी त्यांच्याकरता एक रेनकोट, एक चांगल्या प्रतीचा रेनकोट मी आज त्यांना प्रदान केलेला आहे।